आज आपण बनवतोय झणझणीत अशी लुंजी. कोणी याला कैरीची भाजीसुद्धा म्हणतं. यासाठी आपण 3 कैऱ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 100 ग्रॅम गूळ, 20 ग्रॅम धने, 20 ग्रॅम बडीशोप. आपल्याला 5 मिनिटात बनवायची आहे, म्हणून आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. कुकर चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. धने आणि बडीशोप आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, हळद, हिंग. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा, मोहरीला फोडणी द्यायची आहे. अतिशय छान फोडणी बसलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये बाकी जिन्नस आपल्याला वापरायचे आहे. धने, बडीशोप पावडर. ते 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मसाला, हिंग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कैरी घालायची आहे. कैरी चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायची आहे. 1-2 मिनिट तिला परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे. कुकरमध्ये पाणी आपल्याला कमी लागतं, त्यामुळे 1 वाटीत भरपूर जातं. त्यानंतर आपल्याला गूळ घालायचं आहे. गुळाचं सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. 2 मिनिट हे असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध येत आहे. 2 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. इथे सेंधा नमकचाही यूज केला तरीही चालेल. 2 मिनिट आपल्याला चांगलं मिश्रण चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर उकळ फुटल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आपली झणझणीत अशी लुंजी तयार झालेली आहे. बघू शकता, कैरी चांगली शिजलेली आहे. खायला सुद्धा खूप सुंदर अशी लुंजी तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवून बघा कैरीची भाजी किंवा लुंजी. थँक्यू.